नमस्कार, जेएम विशेषमध्ये आपलं स्वागत। मी श्रेयस पांडे। बहुसंख्याक जागेवर उमेदवारांची घोषणा झालेली आहे आणि या निमित्ताने समोर आलेल्या वादविवादांचं विश्लेषण आता फार महत्त्वाची बाब झालेली आहे। कारण ज्या ठिकाणी उमेदवार घोषित झालेले आहे त्या ठिकाणी संघर्ष फार तीव्र पाहायला मिळाला। राज्यात काही ठिकाणी उमेदवार घोषित करण्यात आले, त्यानंतर नाराजी आणि बंडखोरी सुद्धा समोर आली। त्यामुळे बंडखोर आमदार यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरलेला आहे। जवळजवळ आता उमेदवारी ही अंतिम टप्प्यात येऊन पोहोचलेली आहे। 90% उमेदवार महायुती आणि महाविकास आघाडीच्या तर्फे घोषित करण्यात आलेले आहेत। मात्र इथे महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे वाद विवाद, नाराजी आणि बंडखोरी। हे बंडखोर अपक्ष ज्यांनी आज अपक्ष उमेदवारी अर्ज भरला ते कुणाला जड जाणार ही महत्त्वाची बाब आहे। कारण काही इच्छुक उमेदवार होते, त्यांना संधी मिळाली नाही, त्यामुळे त्यांनी बंडाचा पवित्रा घेतला आणि अपक्ष उमेदवारी अर्ज भरला। आता काही दिवस आहेत अर्ज मागे घेण्यासाठी। त्या काही दिवसांमध्ये पक्षश्रेष्ठींना त्यांची नाराजी शमवण्यात यश येते का हे पाहावं लागणार आहे। मात्र जे वादविवाद घोषित उमेदवारांच्या ठिकाणी झालेले आहेत त्याचंही विश्लेषण आजच्या या भागामध्ये आपण करणार आहोत। महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे। राज्यातील राजकारणाला वेगळी कलाटणी मिळाल्याने या निवडणुकीतून अनेकांचं भवितव्य ठरणार। महाविकास आघाडीचे जागा वाटपाचं सूत्र हे ठरलेलं आहे। महायुतीत जागा वाटप झालेलं आहे। याशिवाय यंदा परिवर्तन महाशक्ती ही तिसरी आघाडी, वंचित बहुजन आघाडी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांनी राज्यातील प्रमुख आघाड्यांना शह देण्याचे ठरवले आहे। त्यामुळे आता यंदा राजकीय आखाड्यामध्ये चुरशीची लढत सुद्धा रंगणार असं पाहायला मिळणार आहे। जर मुद्दा जागा वाटपावरून झालेल्या वादविवादाचा आहे तर त्यामध्ये सर्वात मोठी घडामोड झाली ती आजची, म्हणजे माजी खासदार गोपाळ शेट्टी यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांची गर्दी जमली। कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असल्याचं समोर आलं। गोपाळ शेट्टी याच निमित्तानं आता बंडाच्या तयारीत आहेत का असा सवालही उपस्थित झालेला आहे। कारण त्याचं निमित्त ठरलं, भाजपाची यादी आली आणि बोरीवली विधानसभा मतदारसंघातून संजय उपाध्याय यांना उमेदवारी मिळाली। गोपाळ शेट्टी नाराज झालेले असल्याचं वृत्त आता बाहेर आलेलं आहे। चांगलेच चिडलेले आहेत, ते अपक्ष निवडणूक लढवणार असंही बोललं जात आहे। त्यामुळे आता बोरीवलीमध्ये बाहेरचा उमेदवार नको अशी जी इथली स्थानिक विरुद्ध बाहेरचा उमेदवार अशी लढाई आहे, त्यामध्ये पक्षश्रेष्ठींना इथे समजूत घालण्यात यश येणार का हे पाहावं लागणार आहे। त्यामुळे वादविवादाची पहिली ठिणगी गोपाळ शेट्टी यांच्या निमित्तानं फुटली। गणेश खणकर, प्रवीण दरेकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असल्याचं बोललं जात आहे। याआधी सुद्धा विनोद तावडे, सुनील राणे हे उमेदवार आयात केले होते। सातत्याने आयात उमेदवारांमुळे भाजपामध्ये बंडखोरीची शक्यताही आता वाढत चाललेली आहे। त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांची डोकेदुखी वाढलेली आहे। वादविवादाच्या दुसऱ्या स्थानी नाव आहे नवाब मलिक यांचं। भाजपा आणि राष्ट्रवादीमध्ये नवाब मलिक यांच्या निमित्तानं वाद झाल्याचं दिसतंय। कारण भाजपाचा विरोध आहे नवाब मलिक यांना, कारण नवाब मलिक हे वादग्रस्त उमेदवार आहेत। ते माजी मंत्री राहिलेले आहेत, त्यानंतर त्यांना तुरुंगात सुद्धा जावं लागलेलं होतं। दहशतवाद्यांसोबत काही संबंध असल्याचे आरोप करण्यात आलेले आहेत। त्यामुळे भाजपाला नवाब मलिकांना महायुतीपासून दूर ठेवायचं आहे। मात्र आपण निवडणूक लढवण्यावर ठाम असल्याचं त्यांनी म्हटलं आहे। मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची भूमिका माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी जाहीर केली। अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांनी नुकतीच नवाब मलिक यांची भेट घेतली। या भेटीनंतर सुद्धा राजकारण चांगलंच तापलं होतं। पक्षातील वरिष्ठ नेत्यांकडे नवाब मलिक यांनी आपली भूमिका स्पष्ट केल्याचं समजतंय। मात्र नवाब मलिक यांच्या उमेदवारीला भाजपामधून विरोध होत आहे। राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून नवाब मलिक यांना तिकीट न देता त्यांची मुलगी सना मलिक यांना अणुशक्ती नगर मधून तिकीट देण्यात आलेलं आहे। जोरदार शक्ती प्रदर्शन करत त्यांनी आपला उमेदवारी अर्ज सुद्धा भरलेला आहे। त्यामुळे हा वाद कशा प्रकारे शांत होणार, शिवाजीनगर मानखुर्द मधून नवाब मलिक उमेदवारी अर्ज भरणार का हे आता येत्या काळामध्ये स्पष्ट होणार आहे। त्यामुळे इथं अजित पवार यांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे। दरम्यान नवाब मलिकांना भाजपाचा आक्षेप आहे आणि विरोधकही टीकेचे बाण सोडतायत। याच पार्श्वभूमीवर दादांनी नवाब मलिकांऐवजी
सना मलिक यांना संधी दिली। विधानसभेच्या निवडणुका हाकेच्या अंतरावर आहेत। नवाब मलिक ज्या मतदारसंघातून निवडणूक लढवतात तिथं मुस्लिम मतं, मुसलमानांची मतं ही निर्णायक ठरणार आहेत। त्यामुळे त्यांना आता डावलून चालणार नाही हे अजित पवारांना माहिती होतं। पर्यायानं महायुतीला देखील परवडणार नाही अशी माहिती राजकीय तज्ज्ञांनी दिली। पण त्याचबरोबर बेरजेच्या राजकारणामध्ये नवाब मलिकांना जवळ करण्याचं गणित दडल्याची ही चर्चा आहे। त्यामुळे सना मलिक यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि त्यांनी आपला अपक्ष उमेदवारी अर्जही भरला। दरम्यान या संदर्भात भाजपाकडून सातत्यानं नवाब मलिकांना विरोध होतोय। देवेंद्र फडणवीस यांनी सातत्यानं या संदर्भातली भूमिका सार्वजनिक पटलावर मांडून आणि बोलून देखील दाखवलेली आहे। त्यामुळे आता भाजपाचा नवाब मलिकांना नेमका विरोध का आहे त्यावर त्या संदर्भातला तपशील आपण पाहूयात। भाजपाचा मलिकांना विरोध काय आपण ते पाहतोय। शाहरुख खान याचा मुलगा आर्यन याला एका पार्टीमध्ये पकडण्यात आलं। आर्यनला ताब्यात घेणारा अधिकारी समीर वानखेडे त्यामुळे चर्चेत आला। समीर वानखेडेच्या विरोधात नवाब मलिक यांनी आघाडी उघडली। वाद विकोपाला गेला असताना नवाब फडणवीसांवर घसरले। वादग्रस्त व्यक्तिमत्व फडणवीस दाम्पत्याच्या संपर्कात असल्याचा दावा नवाब यांनी केला। मलिकांनी फडणवीस यांच्या सरकारी निवासस्थानी वादग्रस्त व्यक्ती असल्याचा दावा केला। फडणवीस यांनी मलिकांनी केलेले आरोप फेटाळले, नवे आरोप केले। मलिक यांनी बॉम्बस्फोटाशी संबंधित व्यक्तीसोबत आर्थिक व्यवहार केल्याचा आरोप फडणवीस यांनी केला। मलिक यांना कालांतराने अटक झाली आणि त्यांना दीर्घकाळ तुरुंगात राहावं लागलं। अजित पवार महायुतीमध्ये आल्यानंतर मलिकांच्या समर्थनाचा मुद्दा उपस्थित झाला। मलिक खुलेआम अजित पवार यांच्या सोबत दिसल्याने भाजपा नाराज झाली। फडणवीस यांनी पत्र लिहून मलिक यांना दूर ठेवण्याची सूचना अजित पवारांना केली। फडणवीस यांची सूचना असूनही अजित पवार मलिक यांना दूर ठेवण्यास तयार नाहीयेत। नवाब मलिक यांच्या या संघर्षानंतर जी वादावादी झाली ती संभाजीनगरमधली आहे। या संदर्भातली दुसरी महत्त्वाची घडामोड समोर आली ती संभाजीनगरमधून। संभाजीनगरमध्ये तासाभरापूर्वी किशनचंद तनवाणी यांनी अचानक माघार घेण्याचा निर्णय घेतला। त्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या। किशनचंद तनवाणी यांना जिल्हा प्रमुख या पदावरून पदमुक्त करण्यात आलेला आहे। बाळू थोरात यांना औरंगाबाद मध्यमधून ठाकरेंच्या शिवसेनेनं उमेदवारी घोषित केली। या बंडावर दानवेंनी काय, अंबादास दानवे यांनी काय प्रतिक्रिया दिली आणि किशनचंद तनवाणी त्यांचं काय यावर स्पष्टीकरण आहे, दोघांची प्रतिक्रिया पाहूयात। या ठिकाणी शिवसेना मध्य विभागाचे शिवसेनेचे शहर प्रमुख बाळासाहेब थोरात, माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांच्या आदेशानं बाळासाहेब थोरात यांना उमेदवारी संभाजीनगर मध्य विभागात देण्यात येत आहे एक, आणि किशनचंद तनवाणी यांना जिल्हा प्रमुख पदावरून पदमुक्त करण्यात आहे। मी मागच्या 4 दिवसापासून आमचे शिवसेनेचे अंबादासराव दानवे, आमचे नेते खरे साहेब यांना मी बोलत होतो की पक्षाचे आपले जे पदाधिकारी आहेत त्यांचे मेळावे लावा, बैठका लावा। अंबादास दानवेंनीच एक बैठक लावली होती, त्याच्यात हे शहर प्रमुख आले नव्हते, नाराज होते। थोडक्यात नाराज होते तर मी त्यांना फोन केलं की लढायचं असेल तर तुम्ही लढा, मी लढत नाही, कारण की जोपर्यंत आपली मूठ होत नाही तोपर्यंत ही सीट सोपी नाही। या नाराज नेत्यांची बंडखोरी नेत्यांसाठी कितपत डोकेदुखी ठरणार आहे हे तर आता येत्या काळात स्पष्ट होणार। निवडणुकीचा निकाल जेव्हा येईल त्यावेळेला ही बंडखोरी कशा प्रकारे निकालावर परिणाम पाडते तेही महत्त्वाचं आहे। आता त्यानंतरची मोठी घडामोड, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर आगामी विधानसभा निवडणुकीचे उमेदवार जाहीर करताना आपल्यासह बंडात सामील झालेल्या आमदारांना उमेदवारी देण्याचं मोठं आव्हान होतं। एकनाथ शिंदे यांनी त्यांच्यासह गुवाहाटीला येत बंडात सहभागी झालेल्या 39 आमदारांना उमेदवारी जाहीर केली, पण पालघरचे श्रीनिवास वनगा यांना मात्र नशिबानं साथ दिली नाही। श्रीनिवास वनगा बंडात सहभागी होऊनही उमेदवारी न मिळाल्याने ते एकमेव उमेदवार ज्यांना उमेदवारी मिळाली नाही, त्यामुळे ते नाराज झाले। या श्रीनिवास वनगा यांच्या मुलाच्या वाढदिवसाचं कारण दाखवून एकनाथ शिंदे यांनी बंड केलं, त्याच आमदाराला वगळल्याने श्रीनिवास वनगा हे मोठ्या प्रमाणात नाराज झाले। त्यांनी कालपासून अन्न पाणी सोडून दिलं। इतकंच नाही तर
मानसिकदृष्ट्या पूर्णपणे खचले असून आत्महत्या करण्याचा विचार करत आहेत, अशी प्रतिक्रिया त्यांनी माध्यमांसमोर दिली। त्यामुळे त्यांच्या कुटुंबामध्ये मोठ्या प्रमाणात भीती पसरली असून उद्धव ठाकरे आमच्यासाठी देव होते, परंतु एकनाथ शिंदे यांनी फसवलं, घात केला, अशी टीका सुद्धा करण्यात आली, असा आरोपही करण्यात आलेला आहे। या संदर्भात श्रीनिवास वनगा आणि त्यांच्या कुटुंबांनी कशा प्रकारे रोष व्यक्त केलाय तेही आपण पाहूयात। फार राजकीय घात झालेला आहे। माझं राजकीय अस्तित्व नष्ट करण्याचा हा डाव आहे। जे सतत पक्ष बदलतात, आज इकडे तिकडे, त्यांना संधी दिली जाते आणि निष्ठावान राहणाऱ्या एक प्रामाणिक आणि त्या माणसाला डावलले जाते। हे माझं खंत आहे। मला उमेदवारी मिळेल ह्या नात्याने ते तिकडे बांधणी करत होते आणि त्यांचं काम व्यवस्थित प्रामाणिक आणि एकनिष्ठ राहिले। ज्यावेळेस ते माझ्या मुलाचा वाढदिवस होता 20 तारखेला, तेव्हा ते तिकडे गेले, त्यांना सांगितलं आणि त्यांना शब्द पण दिलेला होता की तुम्हाला आम्ही परत हे घरी नाही बसवणार, तुम्हाला परत आम्ही तुमच्यासाठी आहोत असं, परंतु तो शब्द पाळला नाही आणि कालपासून ते जेवतच नाही, काय बोलत पण नाही, वेड्यासारखे वागतात, आत्महत्या करणार असंच बोलतात की माझं आयुष्य संपून गेलं। काय दिलं तिथं बरी होती ती, काय नाही तिथे एवढा त्रास करत हिंडत, दिली पाहिजेत होती। वडिलाचं काम तो पुढे नेत होता। लोकांनी काय विरोध केला तर आम्हाला काय नक्की माहिती नाही आम्हाला। महायुतीमध्ये जागा वाटपाच्या मुद्द्यावरून कशा प्रकारे वादग्रस्त उमेदवारीचा मुद्दा ठरतोय ते आपण पाहतोय। त्यानंतर महाविकास आघाडीमध्ये सुद्धा हा मुद्दा काही वेगळा नाही। काँग्रेसच्या नाराज कार्यकर्त्यांनी नाना पटोले यांची गाडी रोखून धरली। पार्सल उमेदवार दिल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी असल्याचं पाहायला मिळालं। कार्यकर्त्यांनी नाना पटोलेंवर रोष व्यक्त केला। गोंदिया जिल्ह्यातील मोरगाव अर्जुनी विधानसभेमध्ये काँग्रेसने तिरोड्याचे माजी आमदार दिलीप बनसोडे यांना उमेदवारी दिली आहे। बाहेरचा उमेदवार दिल्यामुळे नाना पटोले यांची गाडी स्थानिक इच्छुक उमेदवारांनी रोखून धरली। स्थानिक इच्छुक उमेदवारांना डावललं की कार्यकर्ते नाराज होतात, त्यानंतर स्थानिक उमेदवार सातत्यानं नाराजी आणि बंडखोरी करताना दिसतात। त्याचा फटका पक्षाला कुठे बसतो कुठे नाही। स्थानिक उमेदवारांनी काय चूक केली नाना भाऊ, असा सवाल यावेळी त्यांनी उपस्थित केला। त्यावर संजय बनसोडे यांना का उमेदवारी दिली या संदर्भातलं स्पष्टीकरण नाना पटोले यांनी देताना काय म्हटलंय तेही आपण ऐकूयात। काही आव्हानाचा विषय नाहीये। मोरगाव अर्जुनी तालुक्या विधानसभेमध्ये एक मॅच्युअर्ड माणूस देऊन मला या भागातल्या लोकांचं माझ्यावर जे ऋण आहे ते ऋण मला फेडायचं आहे आणि दिलीप बनसोड एक सक्षम नेतृत्व आहे, या भागातल्या लोकांना न्याय देऊ शकतात आणि म्हणून मी दिलीप बनसोडला तिकीट दिली। ज्या कोणाला वाटत असेल की पैशाच्या भरोश्यावर आम्ही निवडून येऊ शकतो तर ठीक आहे, त्याला काही आम्हाला प्रॉब्लेम नाही, प्रत्येकाला आपलं मत मांडायचा अधिकार आहे। त्यानंतर वादग्रस्त ठरलेली जागा ती म्हणजे चंद्रपूर विधानसभा मतदारसंघामध्ये राजकीय वेगवेगळ्या घडामोडी पाहायला मिळाल्या। सुधीर मुनगंटीवार नाराज झाले होते, कारण त्यांना आयात उमेदवारांना संधी देण्याचा जो पक्षाचा कल होता तो नकोसा होता। त्यासाठी त्यांनी थेट दिल्ली गाठली। नाराज असलेले सुधीर मुनगंटीवार दिल्लीला पोहोचले आणि नाराजी त्यांनी पक्षश्रेष्ठींपुढे उपस्थिती केली। आता चंद्रपुरामध्ये नाराजी शमताना दिसतीये, पण ती मुळात शमली आहे का, हा इथे महत्त्वाचा प्रश्न आहे। कारण सुधीर मुनगंटीवार यांनी आपला उमेदवारी अर्ज तर भरलेला आहे। चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांच्या भाजपा पक्षातील प्रवेशावर अखेर शिक्कामोर्तब झाला। त्यांनी भाजपात प्रवेश केला। मात्र चंद्रपूर विधानसभेत बाहेरून आयात केलेल्या उमेदवाराला पक्ष प्रवेश देत पक्ष तिकीट देत असल्याने भाजपा कार्यकर्ते नाराज होते। दरम्यान स्थानिक कार्यकर्त्यांच्या भावना पक्षश्रेष्ठींकडे पोहोचवण्यासाठी मंत्री सुधीर मुनगंटीवार, भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी थेट दिल्लीही गाठली होती। यावेळी मुनगंटीवार यांना दिल्लीतील हायकमांडकडे दाद माग आपला उमेदवार असल्याचे बोलून दाखवण्यात आले होते। तर दुसरीकडे भाजपाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने नागपूर येथे देवेंद्र फडणवीस यांना भेटून जोरगेवारांना पक्षप्रवेश करू देऊ नका, तिकीट देऊ नका अशी ही मागणी करताना दिसले। मात्र सुधीर मुनगंटीवारांसह इतरांचा विरोध डावलून अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांना भाजपाने प्रवेश दिला, भाजपात प्रवेश झाला। विशेष म्हणजे त्यांची चंद्रपुरातून उमेदवारीही निश्चित झाली। आता ते चंद्रपुरातून भाजपाचे उमेदवार सुद्धा आहेत। याबाबत काय सांगतायत सुधीर मुनगंटीवार आणि आमचे प्रतिनिधींनी घेतलेला आढावा आपण पाहूयात। असं आहे,
आम्ही महायुती जेव्हा करू शकतो तर आम्हाला तर हे कसं व्हायच ना, सर्वांनाच सांभाळून मला वाटतं की आम्ही पुढे जाऊ. सब समाज को साथ लिए हमको है आगे बढ़ना. मला असं वाटतं की हा व्यक्तीचा विषय नसून राज्याच्या हिताचा विषय आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं रयतेच्या राज्याची संकल्पना पुढे न्यावी यासाठी आम्ही जय भवानी जय शिवाजी म्हणत एकत्र येतोय. सर्व जाती धर्मांना घेऊन एकत्र जातोय. मला वाटतं की सर्वांनी एकत्र येऊन काम करायचं. जोरगेवारांच्या उमेदवारीबाबत सुधीर मुनगंटीवार नाराज होते, मात्र त्यांनी अखेर आपली नाराजी बाजूला ठेवत किशोर जोरगेवार यांचं स्वागत केलं. या संदर्भातली भूमिका त्यांनी माध्यमांपुढे मांडली, ती आपण ऐकली. त्यानंतर आता किशोर जोरगेवार यांच्या निमित्तानं चंद्रपुरामध्ये राजकीय घडामोडी कशा प्रकारे बदलताना दिसत आहेत या संदर्भातले आमचे चंद्रपूरचे प्रतिनिधी अनवर शेख अधिक माहिती देत आहेत. आपण पाहूयात. राज्यात नुकतीच विधानसभा निवडणुकीची घोषणा झालेली आहे आणि जवळपास महायुती आणि महाविकास आघाडीने सर्व उमेदवार घोषित केलेले आहे. चंद्रपूर विधानसभामध्ये आपण जर बघितलं, जे अपक्ष उमेदवार होते किशोर जोरगेवार भाजपमध्ये प्रवेश करण्यात येणार होता, त्याचा विरोध करण्यात आला. जे इथले भाजपचे मोठे नेते यांनी विरोध केला, परंतु वरिष्ठांच्या आदेशानुसार त्यांचा भाजपमध्ये प्रवेश करण्यात आला. संजय धोटे हे माजी आमदार आहे, त्यांना डावलून जे नवीन चेहरा आहे आपला देवराव भोंगडे यांना तिकीट देण्यात आलेली आहे. तिथंही महायुतीमध्ये घमासान सुरू आहे. तसंच आपण जर बघितलं तर वरोरा विधानसभामध्येही असंच प्रकार घडलेला आहे. महायुतीमध्ये तिथंही घमासान सुरू आहे, कारण की नितीन मत्ते यांना उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी होत होती, परंतु महायुतीने जे उमेदवारी आहे ते भाजपच्या कोट्यामध्ये टाकलेली आहे. अनवर शेख, जय महाराष्ट्र न्यूज, चंद्रपूर. त्यानंतर कल्याण पूर्व मतदारसंघामध्ये कशा प्रकारे घडामोडी बदलल्या आणि काय तिथे वादावादी झाली आपण तेही पाहणार आहोत. कल्याण पूर्वत महायुतीकडून आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांना उमेदवारी दिली. त्यानंतर शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड नाराज झाले, कारण गणपत गायकवाड हे वादग्रस्त प्रकरणामध्ये अडकलेले आहेत, गोळीबार प्रकरणात अडकलेले आहेत, मात्र त्यांच्या कुटुंबात उमेदवारी देण्यात आलेली आहे. तर महेश गायकवाड नाराज झाले, अपक्ष फॉर्म त्यांनी भरलेला आहे. या संदर्भात त्यांच्याशी आमच्या प्रतिनिधींनी केलेली बातचीत आपण ऐकूयात. आपण त्याची प्रतिक्रिया जाणून घेणार. काय सांगा माहिती? आज या कल्याणपुरेच्या जनतेच्या वतीने, या तमाम नागरिकांच्या वतीने मी अर्ज दाखल केलाय अपक्ष म्हणून. या कल्याणपूर्वेमध्ये अनेक दिवसापासून रखडलेला विकास, ज्या व्यक्तीने या कल्याणपुरेचा विकास भकास केला, कल्याणपूर अतिशय बकाल झालेला आहे. कोणत्याही प्रकारच्या सुविधा नाही, ना तरुणांना मैदान आहे, ना तरुणांच्या हाताला रोजगार आहे. त्याचप्रमाणे इथे गव्हर्नमेंटचं हॉस्पिटल नाही आहे, पोलिसांचं संख्याबळ कमी आहे. अनेक अशा गोष्टी आहेत जेणेकरून इथले नागरिक त्रस्त आहेत. त्यामुळे त्यांचा आक्रोश पाहता मी उमेदवारीचा अर्ज भरलेला आहे. महायुतीचा आदेश मोडलेला आहे आणि आपण आज या सगळ्या लोकांचा आदेश पाळून या जनतेचा एक विश्वास म्हणून तुम्ही आज लढणार आहात. काय सांगाल? बघा, ही महाराष्ट्रामध्ये ही कल्याणपूर्वेची निवडणूक ही वेगळी आहे. ही एका भ्रष्ट आणि एका नाकर्तेच्या विरोधात या कल्याणपूर्वेच्या जनतेची निवडणूक आहे. आज गेल्या अनेक वर्षापासून, गेल्या 15 वर्षामध्ये त्या व्यक्तीने स्वतःचं घर भरलं, अनेक असे भ्रष्टाचार केले. आपण ज्याला संविधानाचा पाया म्हणतो, पोलीस स्टेशनच्या दालनामध्ये गोळीबार केला आणि हे केल्यानंतर बीजेपीने त्यांना उमेदवारी दिली त्यांच्या कुटुंबाला. त्यामुळे या कल्याणपुरेच्या जनतेचा आक्रोश आहे, या कल्याणपुरेची जनतेची व्यथा आहे. आणि हा जो कोलबडीत पडलेला जो शहर आहे, नागरिकांना माझ्याकडे अपेक्षा की महेश गायकवाड तरी काहीतरी करू शकतो, तर त्यांच्या वतीने आज मी ही लढाई लढतोय. ही लढाई जी आहे ती सतत त्यांची चालू राहणार आहे आणि याच अंतर्गत ही विधानसभेची निवडणूक ते अपक्षपणे लढणार आहे, कारण की जनतेचा एक वेगळा पाठिंबा त्यांना इथे दिसून येतोय. व्हिडिओ जर्नलिस्ट दीपक मोरे सह मी किशोर पगारे, जय महाराष्ट्र न्यूज, कल्याण पूर्व.
देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राजधानी मुंबईमध्ये सुद्धा राजकीय संघर्ष काही कमी नव्हता. कारण जागा वाटपाच्या मुद्द्यावरून उमेदवारांची नाराजी, नेत्यांची नाराजी इथं सातत्यानं पाहायला मिळाली. मीरा भाईंदरमध्ये गीता जैन यांनी अपक्ष म्हणून आपला अर्ज भरलेला आहे. मीरा रोड भाईंदर मतदारसंघातून गीता जैन यांनी बंडखोरी केल्याचं दिसतंय. कारण शक्तीप्रदर्शन करत गीता जैन यांनी आपला अर्ज भरला. त्यानंतर सदा सरवणकर यांनी सुद्धा बंडाचा पवित्रा घेतला. त्यामुळे मुंबईतल्या देखील काही जागा वादग्रस्त ठरल्या. जागा वाटपासंदर्भात मुंबईतल्या काही जागांमध्येही वाद निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं. आज खूप उत्साहाने, खूप छान मुहूर्तावर आपण अर्ज दाखल केलाय आणि ज्या उत्साहाने माझ्या बरोबर आज जनता होती, मला खात्री वाटली आहे का खूप आता इतिहास नवीन परत एकदा होणार आहे. महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीचा आचारसंहिता जी आहे ती सुरू झालेली आहे आणि अवघा एक दिवस राहिलेला आहे निवडणुकीचा अर्ज उमेदवारांना भरण्यासाठी. आणि त्याचमुळे जे आहे या आचारसंहितेमध्ये महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्ही याच्यामध्ये जे आहे तर मोठ्या प्रमाणात वाद जे आहेत ते दिसून आले होते, पेच जे आहे ते दिसून आले होते. आणि त्यानुसारच महायुतीमध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे शिवसेनेमध्ये पक्षातच अंतर्गत वाद होते आणि दिंडोशी मतदारसंघामध्ये जे आहे शिवसेना पक्षामध्येच जे आहेत वाद दिसून आले होते. 3 इच्छुक उमेदवार होते आणि अखेरकार ती जी जागा आहे ती संजय निरुपम यांना देण्यात आली होती. त्यानंतर वरळी मतदारसंघामध्ये देखील जे आहे शायना एनसी या भाजपमधनं जे आहेत पक्षप्रवेश करून शिवसेनेत येणार आणि त्यांना ही जागा जाणार अशी चर्चा होती. पण त्यानंतर जे आहे 2 तिथनं इच्छुक उमेदवार होते. एक दत्ता नरवडकर होते आणि त्यानंतर सुशेबेशन शहा या देखील इच्छुक उमेदवार होतात. पण तिकडनं मिलिंद देवरा यांना जी आहे उमेदवारी घोषित करण्यात आली होती. हे जागा वाटपचा फॉर्म्युला जो आहे हा कुठेतरी प्रत्येक पक्षासाठी डोकदुखी बनलेला होता. पण आता कुठेतरी उमेदवारी जे आहे अवघे काही उमेदवार मतदारसंघामधलेच उमेदवार जे आहेत घोषित करणं बाकी आहेत आणि त्यानुसारच येत्या निवडणुकीमध्ये प्रचार रॅली असतील किंवा अजून काही असेल त्यामध्ये देखील महायुती आणि महाविकास आघाडीमधनं अजून काही जागा वाटप बद्दल काही वक्तव्य होतं का जे इतिहासातलं असणार आहे आणि त्याच्यावर अजून देखील ते काय उल्लेख करतात का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. मी शुभम उमाळे, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई. मुंबईतल्या वादग्रस्त जागांबाबत जर आपण बोलतोय तर त्यामध्ये दरम्यान गोपाळ शेट्टी यांची नाराजी सुद्धा डावलता येत नाही. नाराज असल्याचं बोललं जात आहे. गोपाळ शेट्टी यांनी उमेदवारी अर्ज अपक्ष या नात्यानं भरण्याची घोषणा करून भाजपाची डोकेदुखी देखील वाढवलेली आहे. गोपाळ शेट्टी यांनी याबाबत काय भूमिका घेतलेली आहे पाहूयात. ये नहीं कि बस स्थानिक होना चाहिए करके, लेकिन ऐसा न होते हुए फिर एक बार चौथी बार पार्टी ने ये निर्णय लिया है. मैं कोई दूसरे पार्टी में जाने वाला नहीं हूं. मैं भारतीय जनता पार्टी का विचार भी बिल्कुल छोड़ने वाला नहीं हूं. मैं पीयूष गोयल जी का चुनाव पूरा होते एक दिन भी घर में न बैठते हुए लगातार काम कर रहा हूं. आज सवेरे में विनोद सेलार जी, योगेश सागर जी, मनीषा चौधरी जी, प्रकाश सुरवे जी, इन चारों लोगों का फॉर्म भरकर पीयूष गोयल जी के साथ में मैं जिला ऑफिस में मीटिंग के लिए गया. वहीं टीवी में हम लोगों ने एक समाचार सुना और पीयूष गोयल जी ने भी मुझे बताया कि ऐसा ऐसा निर्णय हुआ है. तो मैंने उनको वहीं कह दिया कि भाई ये गलत हुआ है, इसको बोरीवली के लोग सहन नहीं करेंगे और ये अगर ललकार है तो फिर उस ललकार को स्वीकारना पड़ेगा. और बोरीवली के लोग नांदगाव विधानसभा मतदारसंघात गेल्या काही दिवसांपासून राजकीय घडामोडींना वेग आल्याचं दिसलं. या मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली आहे. तर माजी खासदार समीर भुजबळ यांनी अजित पवार गटाच्या मुंबई अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन नांदगावमधून विधानसभेसाठी शड्डू ठोकला. समीर भुजबळ हे नांदगावमधून अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून त्यांनी उमेदवारी अर्ज देखील भरलेला आहे. अर्ज भरल्यानंतर समीर भुजबळ यांनी निवडणुकीमध्ये उतरण्याचं कारण देखील सांगितलेलं आहे. समीर भुजबळ यांनी देखील आता त्यांना उमेदवारी नाही मिळाली त्यामुळे नाराज होत अपक्ष जाण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे आता यामुळे महायुतीमध्ये सुद्धा तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. नाशिक आणि त्यातल्या इतर विधानसभा मतदारसंघामध्ये कशा प्रकारे राजकीय घडामोडी झाल्या आणि जागा वाटपावरून कुठे कुठे वाद निर्माण झाले या संदर्भातली अधिक माहिती आमचे प्रतिनिधी किरण गोटूर देतात. आपण पाहूया.
आधीपासूनच विधानसभा निवडणुकामध्ये बंडखोरी होईल अशा पद्धतीचा अंदाज होता आणि तिकीट वाटप हे झाल्यानंतर आता तो अंदाज खरं ठरतोय। नाशिक जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर नाशिक जिल्ह्यामध्ये महायुती असेल, महाविकास आघाडी असेल, या दोन्ही ज्या आहेत आघाड्यांमध्ये हे बंडखोरी झाल्याचं आपल्याला बघायला मिळतोय। आपण आधी महायुतीचं जर हे विचार केला तर महायुतीमध्ये नाशिक हे पश्चिम मतदारसंघ असेल आणि त्याच पद्धतीने नांदगाव असेल आणि त्या खरं तर अशा वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये हे बंडखोरी झाल्याचं बघायला मिळतोय। नाशिक पश्चिममध्ये जे भाजपकडनं जे इच्छुक उमेदवार होते दिनकर पाटील यांनी मनसेमध्ये जाऊन इथे जे उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि त्याच पद्धतीने शशी जाधव हे सुद्धा भाजपचे नगरसेवक होते, त्यांनी सुद्धा या मतदारसंघातून बंडखोरी केलेली आहे। आणि त्याच पद्धतीने महाविकास आघाडीचा जर आपण विचार केला तर महाविकास आघाडीमध्ये मध्य ही जागा काँग्रेस खरं तर काँग्रेसने दावा केलेला होता, पण काँग्रेसला ही जागा सुटली नाही। ही जागा ठाकरे गटाला सुटल्यानंतर इथे जे काँग्रेसचे जे इच्छुक उमेदवार होते जे हेमलता पाटील यांनी आज जे आहे ते अपक्ष म्हणून हे जे उमेदवारी अर्ज दाखल केलेली आहे। आणि त्याच पद्धतीने जे इगतपुरीमध्ये सुद्धा निर्मला गावित जे माजी आमदार आहेत, इथली जागा जी आहे ती काँग्रेसला सुटली आणि त्यामुळे हे निर्मला गावित हे नाराज झालेले आहेत। हे निर्मला गावित ठाकरे गटामध्ये होते, माजी आमदार सुद्धा आहेत, त्यांनी हे महाविकास आघाडीमधनं हे बंड केलेलं आहे। बंड करत त्यांनी इगतपुरीमधून आपलं जे अपक्ष जे उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। अशा वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये महायुती असेल, महाविकास आघाडी असेल, या दोन्ही आघाड्यांमध्ये बंडखोरी झालेली आहे। त्यामुळे आता ही बंडखोरी कशा पद्धतीने वरिष्ठ लेवलला हे थांबवण्यात येतो किंवा या बंडखोरीवरती काय प्लॅनिंग वरिष्ठ हे पातळीवरती जे होतं हे सगळं बघणं महत्त्वाचं असणार आहे। पण या बंडखोरीमुळे दोन्ही जे आघाडीतील ही नेत्यांची डोकेदुखी वाढल्याचं मात्र आपल्याला हे नाशिकमध्ये बघायला मिळत आहे। पुण्यामध्ये देखील काही जागांवर जागा वाटपाच्या निमित्तानं वादविवाद झाल्याचं पाहायला मिळालं। पुण्यातल्या जागा कोणत्या वादग्रस्त ठरल्या आणि कुठे जागा वाटपासंदर्भात वादविवाद झाला, कारण वडगाव शेरी ही जागा जगदीश मुळीक याच्यासाठी आग्रही होते, मात्र सुनील टिंगरेंना आमदारकीसाठी त्यांना उमेदवारीची संधी देण्यात आलेली आहे। या संदर्भातल्या आणखीही काही जागा आहेत किंवा तिथल्या ज्या घडामोडी आहेत त्या संदर्भात आमचे प्रतिनिधी रोहन कदम अधिक माहिती देतात, आपण पाहूयात। पुण्यातील जवळपास 21 विधानसभा मतदारसंघातील अनेक जागा या महायुती आणि महाविकास आघाडीतील नेमक्या कुठल्या पक्षांनी लढवायची ही अगदी शेवटपर्यंत ठरत नसल्याचं चित्र पाहायला मिळालं होतं। यामध्ये सगळ्यात पहिली जागा, ज्या जागेचा अजूनही तिढा सुटलाय की नाही महायुतीमध्ये हेच समजत नाही, ती जागा म्हणजे वडगाव शेरी। वडगाव शेरीमध्ये विद्यमान आमदार सुनील टिंगरे यांना अजित पवारांच्या राष्ट्रवादीने तिकीट दिलं खरं तरी भाजपचे जगदीश मुळीक अजूनही मला जागा मिळेल याची वाट पाहत असल्याचं चित्र अगदी काल संध्याकाळपर्यंत पाहायला मिळत होतं। त्याचबरोबर पुरंदर विधानसभा मतदारसंघ जी ग्रामीण भागातील जागा आहे, ज्या ठिकाणी शिवसेनेचा दावा होता, विजय शिवतरे जे की माजी राज्यमंत्री त्या भागातून झालेले होते, त्यांचं तिकीट अगदी काल रात्री शिंदेंच्या शिवसेनेने जाहीर केलेलं पाहायला मिळालं। पर्वती विधानसभा मतदारसंघामध्ये देखील राष्ट्रवादीचा उमेदवार मागच्या पंचवार्षिकला निवडणूक जी आहे ती लढलेला होता आणि त्या जागेवरती सध्या राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा दावा होता आणि ती जागा त्याच उमेदवाराला मिळेल असं देखील सांगितलं जात असताना काँग्रेसच्या आबा बागुल यांनी जवळपास 2 ते 3 वेळा शरद पवारांना भेटून ती जागा मला मिळावी याबाबतची मागणी देखील केलेली पाहायला मिळाली। माहितीनुसार अनेक राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते ती जागा रवी लांडगे यांना सोडण्यास देखील तयार झाल्याचं चित्र पाहायला मिळालं होतं, परंतु ऐन टायमिंगला राष्ट्रवादीने ती जागा आपल्या स्वतःसोबत ठेवली आणि पुन्हा एकदा शिवसेनेच्या रवी लांडगे यांच्या हाती काहीच न लागल्याचं चित्र सध्या तरी पाहायला मिळत आहे। अशा एक ना अनेक गोष्टी या संपूर्ण विधानसभा मतदानाच्या निमित्ताने या संपूर्ण जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये ठरलेल्या पाहायला मिळाल्या। कॅमेरा पर्सन दीप मिश्रासह रोहन कदम, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे। आजच्या जय विशेषमध्ये इतकंच। सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र।